हे बघा सर्व मस्त पिकले आहेत बघा, एकदम जबरदस्त आहेत. आणि दुसऱ्या साईडला पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे बघा, हे कसे श्रेय याच्या खालचा बॉक्स तो पण पिकलेलेच आहेत, हे पण पिकलेले आहेत. हे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा असे सगळे पिकलेले आहेत. याच्या खालचे जे बॉक्स आहेत हे तीन बॉक्स तुम्हाला मी दाखवले, ते पण सगळे पिकलेलेच आंबे आहेत. आणि हे कलबाचे आंब्याचे, जे कलबाचे आंबे आहेत ना त्याची क्वालिटी वेगळीच आहे थोडीशी, आणि त्याची चव पण वेगळी आहे. तर किती आहेत एकंदर आहेत? एकंदरीत किती आहेत? 20. बापरे, भरपूर आहेत. मग हे सर्व श्रावणामध्ये बसून बसून आम्हाला सर्व संपवायचे आहेत आणि पाहुण्यांना पण द्यायचे आहेत थोडीफार. हे बघा हे असे साठे आहेत. तिची मेहनत आहे. यावर्षी करायची नव्हती, पण पाऊस नाही आला आणि आंबे भरपूर होते म्हणून केली. बरं 2-3 वर्षाच्या नंतर आपण केली ना. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवसाने व्हिडिओ करतो आहे मंडळी. तर गावावरून आलो मी, 31 तारीखला आलो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ का मी बनवलंच नाही. गावचे व्हिडिओ होते, एक प्रवासाचा होता तो एक दाखवला, आणि आता अलिबागला आल्यावर बोलो व्हिडिओ करूया. गावाला आमच्या होतो मी तेव्हा पाऊस पडला होता, आणि आत्ता अलिबागला आल्यावर एकदाही पाऊस पडलेला नाही. फक्त सकाळी अक्षदा टाकून जातो किंवा रात्री. तर गावाला आमच्या आता काय झालं, कोकणामध्ये पेरण्या चालू झाल्या आहेत. आज संध्याकाळीच कॉल आला होता, व्हिडिओ कॉल होता, आणि पेरण्या चालू करायचा व्हिडिओ मला दाखवला होता. तर सावून आहे. तर इकडे असं आहे, रखरखाट आहे नुसतं उन्हाचं अलिबागला. अजून काय पाऊस पडत नाही आहे, फक्त वातावरणाचं अपडेट वातावरण सकाळ संध्याकाळ असतं आणि पाऊस काय पडत नाही. आपल्या कोकणामध्ये जे रायवळ आंबे आहेत ना ते आता सर्व लुप्त पावत चालेल. म्हणजे ती मोठमोठी आंब्याची झाडं होती, बिटकोनची, आंब्याची, आमटरं वगैरे सर्व असे भरपूर प्रकारचे आंबे कोकणामध्ये असतात. तर ते सर्व नामशेष झालेले आहे. कारण काय माहिती आहे, बागायती झालेले आहेत, आणि बागायती झाल्याच्यामुळं गावठी आंबे सर्व रायवळ नाहीसे झालेले आहेत. तर अलिबागला जिथे मी जॉब करतो त्या ठिकाणी भरपूर आंबे आहेत. तर आम्ही आलो काय केलं, पहिल्यांदा आंबे काढून ठेवले, पिकत ठेवले. जवळ 2-2 डझनाच्या 5 पेट्या मी ठेवल्या, म्हणजे 10 डझन मी ठेवले आंबे. आणि अजूनही आता पण काढले मी होते आंबे, आणि ते पिकत आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही बघा ह्या आंब्यासुद्धा आंबे आहेत अजून, आणि बरेच पिकलेले पण आहेत, कारण आम्ही काढतच असतो. तुम्हाला दाखवतो मी. ह्या साईडला पण बघा, इथे बघा आंबे आहेत आधीच्या, म्हणजे इथे वरती पण आहेत. आत्ताच मी जस्ट 15 मिनटापूर्वी याचे आंबे काढून नेले. अजून तुम्हाला मी दाखवतो आंबे. जो तोतापुरी आंबा असतो त्याचसारखा कापा आंबा असतो, एकदम आतमध्ये कापा असतो, आणि बाहेरून पिवळा धम्मक असतो गुलाबी कलरचा. तर तो आंबा मी तुम्हाला दाखवतो. त्याचे मी 10 डझन तरी काढून ठेवलेत. आम्ही खातो कमी, आणि इकडे तिकडे नातेवाईकांना वगैरे देतो. गावावरून मी 10 फणस आणले होते. 10 फणसामधले मी माणगावला माझ्या मित्राला दिले, मधुकरला 2 दिले फणस, आणि कोकम दिले. आणि इथे आले त्यांना पण अर्धा एक असे सर्वांना फणस वाटले मी, आणि संपून टाकले. तर हा बघा, ह्या आंब्याचे मी 10 डझन ठेवले, ते तुम्हाला दाखवतो मी. बघा अजूनही ह्याच्यावरचे आंबे आहेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. आता जूनची जवळजवळ आता 9 तारीख आज आहे. हे बघा अजून घडाने धरलेले आहेत बघा. आणि ते वर्कर लोक वगैरे ते खातात. आता आम्ही जास्त खात नाही, कारण गरमी पण भरपूर चालू आहे, पाऊस पण नाही पडत आहे. ते तुम्हाला दाखवतो. रायवळ आहेत अजून, हे बघा रायवळ अजून आहेत, आणि ह्याचे पडतात आंबे, सकाळी वर्कर लोक खातात बघा. अजून आहेत, बिटके आहे. म्हणजे खाल्ले त्याचे एकदा, पण रायवळ वगैरे जास्त जर परपरीत असतील तर मी ते खात नाही. जर चांगले कडक बिटकोचे असतात, कापी बिटको, तर त्याचे मी आंबे खातो. आणि या ठिकाणी आम्ही काय केलं बघा, या बांधावरून आम्ही तुरी लावणार आहे. बघा, ह्या बांधावर आम्ही सर्व तुरी लावली. ही जाळपोळ केलेलं आहे, म्हणजे कचरा वगैरे पालाबिळा झालेला आहे याच्यामध्ये. बघा हे अलोवेराचं झाड आहे बघा. भाजीचा मांडवा जिथे आहे आम्ही असं जाळलं आहे बघा. इथे
आलू वगैरे आम्ही करतो, सुरण वगैरे लावतो. आणि हा मोठा असा भाजीचा मांडव आहे बघा. गेल्या वर्षीच आहे, आम्ही ह्याला काय केलं नाही. थोडंसं आता ओढाओढी करायची ताराने आणि त्याची बघा ही आली केली तशी. आता याच्यामध्ये फक्त काय करायचं, हे टाकायचं, सेंद्रिय खत टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये बिया पेरायचं. आणि पावसाचा अजून मागमूस नाही आहे, खणून ठेवलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अशी केलेली आहे बघा. हा जवळजवळ 22 अळी आहेत आणि वरती मांडव आहे बघा, असा जाळीचा मांडव आहे, एकदम छान. या साईडला जाळले आम्ही भेंडीसाठी. हे बघा, हे भेंडीसाठी जाळलं आहे इकडे पूर्ण. भेंडी म्हणजे जाळले नाही मग खाण्याला बरं पडतं का. आता खणू शकत नाही, भरपूर कडक झालेली आहे माती. आपलं कोकणातील माती आणि या मातीमध्ये भरपूर फरक आहे. कोकणातील माती लाल आणि भुसभुशीत असते आणि इकडची माती कडक आणि काळी असते. तर हा फरक आहे. आंब्याचे चिकार आहेत, तुम्हाला दाखवतो परत इथे. आणि पडलेले पण आहेत, तुम्हाला दाखवतो. हा बघा आंबर चाणको आहे बघा, इथे चाणीन खाल्लेलं आहे. आता बरेच आहेत घरामध्ये पण आंबे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पिकलेले आहे, जबरदस्त पिवळ्या झम्मक झालेले आहेत. आणि हिरवे आंबे तुम्हाला दाखवतो बघा कसे. हिरवे आंबे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा अजून घाण धरलेले आहेत, 9-10 तारीख आली जूनची तरी. आता पाऊस कोसळला की धबाधब खाली पडणार आणि याचे चाणकोई होणार आहेत सर्व. चाणकोई म्हणजे काय, चाणी खाते आणि अर्धा खाली टाकून देते. हे बघा, हे बघा, हे ते चांगलेच घाण धरलेले आहेत. भरपूर आहेत आंबे. कोकणामध्ये आंबे कमी होत चालले आहेत. त्याच्यामुळे मी काय करतो की इथे आल्यावर मला भरपूर आंबे भेटतात, गावठी आंबे पण भेटतात आणि थोडे हापूसी जर राहिले ते पण मिळतात. माझे मित्र आहेत भावकर, ते माझ्यासाठी थोडे ठेवून देतात आंबे. बऱ्याच ठिकाणी आंबे आहेत. एका बिटकोखाली आलो आहे मी, तर त्याचे खाऊन झाले. पण 1 नंबरची काफी बिटको आहे. मला वाटतं एक आंबा तिथं पडलेला आहे, कारण आत्ता क्वचितच कुठे ना कुठे ते आंबे राहिलेले आहेत. आता सर्व चाणी खाऊन टाकते खारुताई. पण मला वाटतं हा चांगला आहे, पडलेला दिसला आहे मला. 2 आंबे दिसतात. हा 1 नंबर. हा बघा बिटकोचा पिवळा धम्मक आंबा आहे. तुम्ही आपल्या कोकणामध्ये अशा भरपूर बिटको असतात, आता त्या दिसत नाही आपल्याला, कारण ती झाडे तोडली गेलेली आहेत बागेच्या नावाखाली. आणि दुसरा एक पिवळा धम्मक, हा बघा एकदम, हा तर त्याच्यापेक्षा पिवळा धम्मक आहे बघा. 2 मिळालेत मला. मी सहज आलो, तर सकाळी येऊन गेलो पण ते मला एकच मिळाला होता आणि आता 2 मिळाले. म्हणजे कलबाच्या खाली सकाळी 3 मिळाले होते. तर जे कलबाचे लमसम जे आंबे असतात म्हणजे कुठेतरी राहिलेले ते आपल्याला खायला मिळतात आणि ते पडतात जर खारुताईने आपल्याला सोडले तर असं आहे. तर ह्या बिटकोखाली फिरते, 2 आंबे भेटलेत. त्याच्यानंतर कलबाखाली जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अपडेट असणार आहे. माझ्या इथे एक काम चालू होतं तलावाचं, मी तुम्हाला एका व्हिडिओमधून दाखवलं होतं की लिकेज तलाव होता आणि गार्डनच्या पाण्यासाठी तलाव बांधलेले आहेत, त्याचं काम चालू होतं. आणि मी होतो गावाला. हे 2च मिळाले बिटकोचे. अच्छा, असे खराब झालेले भरपूर आहेत खाली. एका कलमाखाली आंबे बघायचे, त्या कलमाखाली मी रोज येतो, पण त्याच्यावर चढायचा प्रॉब्लेम आहे कलमावरती. कारण काय माहिती आहे, एक तर ते अर्धं मोडलेलं आहे आणि ते कधी मोडेल, एक फांदी वाकलेली आहे. तुम्हाला बाहेरून दाखवतो मी. आधी आतमधून आंबे आहेत काय बघूया. तर त्याचे फक्त आम्ही पडलेले खातो आंबे, वर चढत नाही. आणि मरणाची होंबील आहेत त्याच्यावरती. होंबील म्हणजे लाल मुंग्या. मुंग्या म्हणजे होंबीलच म्हणतात, थोडीशी लाल डोंगळा काळे असतो आणि ते लाल असतात. जे कोकणातले लोक आहेत त्यांना होंबील म्हणजे काय नक्की समजेल. लाल कलरची असतात आणि त्यांच्या झाडावरती पोळा असतो त्याचा. जर ते एकदा पिसळले, आपल्याला त्यांना माहिती पडलं की झाडावर कोणतरी आले आहे, एकदा पिसळले की ते आपल्याला खाली नेल्याशिवाय सोडणार नाहीत. चलो भागूया असे. तर इथे एक पण आंबा आहे. हा एक भेटला. सकाळी मी 3 नेले होते. आणि कलमाचा बघा, हा एक भेटला कलमाचा पिक्का. पाल्यात माहिती नाही पडत आहेत, तर पडलेले घ्यायचे त्याचे. तुम्हाला बाहेरून मी कलम दाखवतो काय कंडिशनमध्ये होते. इथे कोणतरी पाला काढला म्हणजे आंबे काढले होते होते. बाहेरून तुम्हाला दाखवतो कलम कसं आहे ते. असं कलम आहे, एक साईडला झुकलेलं आहे
पूर्ण झुकलेला आहे आणि त्याच्यावरती भोंबलांचे पोळे आहेत सर्व. आणि या साईडला फाटा होता, तो गेल्या वर्षी तुटला पावसातून. आणि या साईडला होंबील आहेत सर्व. आणि होंबलाचा पोळा तुम्हाला दाखवतो आता. खालीच आहे. नाचरे मोरे करणार. जर वर आपण गेलो ना ते पोळ्या त्याला खबर लागते. जरा फांदी हल्ली की लगेच खबर असते ना. हा बघा नाचरे मोरा, आंब्याचा पोळा. होंबल्यांचा पोळा बघा. जर त्याला आपण चालवले ना तर आपली काही भरीगत नाही आहे. म्हणजे आपण बाहेर आहेत पण जर झाडा बसलो तर भरीगत नसते बघा. लाल होंबील आहेत, लाल होंबील. हे समजलं असेल या कोकणातल्या लोकांना, आपल्याला माहिती आहेत. कोकणाचे बाहेरचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना पण कळू द्या की होंबील म्हणजे काय असतं ते कोकणामध्ये. आणि हे बरेचशी कलमाची आता इकडे बागायती आहे तर त्याच्यामध्ये हे आंबे घेतो आणि पहिल्यांदा घरी ठेवतो. आता येऊन मला जवळजवळ 10 दिवस व्हायला आलेत. आणि 10 दिवसामध्ये भरपूर आंबे खाल्ले. आणि मेन काय गंमत झाली की आंबे इतके पडे होते की भरपूर सीझन चालू होते तेव्हा आम्ही आलो तेव्हा. तर आणखी त्यांनी काय केलं, आंबे जास्त आंबे खात नाही कारण गरमी पण आहे आणि अंगावरती उबाळे येतात म्हणजे फोडी बिडी येतात. तर नेमकेच आम्ही संध्याकाळचे खायचे आंबे फ्रीजमध्ये गार करून. आणखी त्यांनी साठे घातलेत आणि ते आता पावसाच्या मेहरबानीने सुकले आहेत. पाऊस आले नाही तर आता ती साफसफाई करून व्यवस्थित ठेवते. तिला बोललो की साफसफाई करून ठेवून दे, कारण ती जर आपलं लक्ष नसेल, आपण दुसरं काही काम करत असलो आणि पाऊस रिमझिम आला तर ती भिजून जाणार आहेत. तर आता मी चालू आहे घरी. हे 3 आंबे भेटलेत. अजून घरामध्ये भरपूर आहेत पण हे आधी 3 आंबे नेऊन ठेवतो आहे. आंब्याची गिनती नाही घरामध्ये, चिक्कार आहेत. आणि आत्ताच बॉक्समध्ये सर्व पिवळे आंबे एका साईडला करून ठेवले, ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी. अंकिता साठं बांधते. चला बघूया. गेट उघडूया. झालं काय साठे बांधून सफाई करून? कुणाल गेले आहे स्विमिंग पूलमध्ये. इथे नाही, बाहेर गेला आहे. आमचा बंद झाला आहे स्विमिंग पूल, पाणी काढलं आहे. तुम्हाला साठे दाखवतो मी अंकिताने कशी गेली ती. हे आंब्याचे आहेत ना, सगळे आंब्याचे आहेत ना. ही गावठी आंब्याचे आहेत ना. हे बघा, ही गावठीचे बी साठे मस्के बसले. आणि ही मुली पण खात नाही मुली आहे ना. आणि ही कलबाचे आंब्याचे आहेत. जे कलबाचे आंबे आहेत ना त्याची क्वालिटी वेगळीच आहे थोडीशी आणि त्याची चव पण वेगळी आहे. तर किती आहेत एकंदरीत? एकंदरीत किती आहेत? 20. बापरे, भरपूर आहेत. मग हे सर्व श्रावणामध्ये बसून बसून आम्हाला सर्व संपवायचे आहेत आणि पाहुण्यांना पण द्यायचे आहेत थोडीफार. हे बघा, हे असे साठे आहेत. तिची मेहनत आहे. यावर्षी करायची नव्हती पण पाऊस नाही आला आणि आंबे भरपूर होते म्हणून केली. बरं 2-3 वर्षाच्या नंतर आपण केली ना. आणि या साईडला तुम्ही बघू शकता हे जे कापे बरेच गावावरून आणले होते ते आम्ही काही जास्त खाल्ले नाही, तर हे थोडेसे सुकवले तिथेच खाणार आहे. मी काय खात नाही तसे जास्त चिवट असतात. पण ही साठे आहेत ती मात्र मी नक्की खातो. जबरदस्त सुकलेले आहेत. तर तुम्हाला घरातले आंबे मी नंतर दाखवणार आहे, सध्या इथे ठेवलेले आहेत. हे पडलेले आंबे आहेत झाडाखालचे. सकाळचे आम्ही पडलेले आंबे आणतो ना कलबाचे वगैरे, ते आहेत. ते फ्रीजमध्ये ठेवायचे आणि 2-2, 3-3, 2-2, 3-3 असे खात राहायचे. आणि बाकीचे भरलेले बॉक्स आहेत हे बघा, हे सर्व पिकलेले आहेत. हे बघा सर्व मस्त पिकले आहेत बघा, एकदम जबरदस्त आहेत. आणि दुसऱ्या साईडला पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे बघा, हे कसे श्री याच्या खालचा बॉक्स तो पण पिकलेलेच आहेत. हे पण पिकलेले आहेत. हे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा असे सगळे पिकलेले आहेत. याच्या खालचे जे बॉक्स आहेत 3, हे 3 बॉक्स तुम्हाला मी दाखवले ते पण सगळे पिकलेलेच आंबे आहेत. हे आंबे बुधवारी मुंबईला जातील. एक बॉक्स 2 बॉक्स जातील, एक मेवण्याकडे आणि एक बहिणीकडे. बाकीचे सर्व आपल्याला संपवायचे आहेत.
त्याच्यातलं मी गवत काढून टाकलं आहे, कारण गवत नाही काढलं ना तर आंबे जास्त पिकणार आहे, म्हणून अर्ध कच्चे ठेवलेले आहे. तर आंब्यांचा असा भिडीमार आहे. ऊन आहे म्हणून ते टिकलेत. म्हणजे झाडावरती जर पाऊस पडतो तर कधीच हे सर्व आंबे गळून पडले असते झाडावरून. फटाफट गळून पडले असते आणि त्याचा शेणकोला झाला असतं. हाँ वो लोग उसको भी ले लेते हैं. रुको. तर चला हे अंकिता इथे साठे वगैरे घालते, ते आपण जाऊया. जरा कंस्ट्रक्शनचं आपलं काम चालू आहे, ते पण दाखवायचं होतं. आल्यापासून तो व्लॉग बनवलंच नव्हतं मी, त्याचे अपडेट वगैरे. तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ते माझ्याबरोबर मिस्त्री पण आहेत, ते जाऊया तिकडे बघायला आपलं काम काय चालू आहे ते. गावाला जाताना हा तलाव बिलकुल बांधलेला नव्हता आणि सेंटरिंगचं काम पण झालं नव्हतं. सलिया वगैरे खाली काही नव्हतं, खाली रफ होता. त्याच्यानंतर बघ खाली बेस बनवला आणि चारही साईडला RCC केलेलं, आणि आता त्याच्या खाली लादी बसवायचं काम चालू केलं. बघा एकदम जबरदस्त. हा जुना पॉन्ड आहे तलाव, कारण याच्यामध्ये फक्त लिकेज झालेलं होतं. लिकेजसाठी किती खर्च करायला लागला बघा. जबरदस्त आहे. हा 8 फूट जास्त आहे. 8 फूट आहे ना, 8 फूट आहे. आणि पावसाच्या अगोदर सर्व काम पूर्ण होणार आहे. बघा जोरदार काम चालू आहे. जर पाऊस आला ना तर सर्व वाट लावणार आहे इकडे. वाट लावणं म्हणजे सर्व चिखल झालं ना मग काम करायला मजा येत नाही. आता आपण जो दुसरा पॉन्ड आहे तो जाऊन बघूया. जो रोडच्या बाजूला पॉन्ड आहे तर त्याचं पण काम केलेलं आहे. फक्त भीती काय होती की चारी बाजूला पडदी आणि खाली बेस बनला पाहिजे होता, हा मेन होता. तर ते झालेलं आहे आता, कारण 31 मेला लास्टला कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे पाऊस वगैरे काय पडला नाही, त्याच्यामुळे आता काय भीती नाही आहे. पण असं आहे की चारी साईडला भराव करायचा आहे. दाखवतो तुम्हाला बघा. हा पूर्ण असा तलाव बांधून झालेला आहे आणि 4 साईड आहेत. जी गॅप पडलेलं बघा, तुम्हाला गॅप दिसते, ती गॅप भरायची आहे. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे, माती पाण्याने बसून जाईल आणि लेवल होईल. आणि बाकी वरचा जो बेस आहे लाद्या वगैरे लावायच्या साईडने आतमध्ये, आणि त्याचा कटाडा थोडं उचलायला लागणार आहे, ते पण काम आहे. हे जे दिवाल झाले ना RCCचं 6 इंचाचं आहे, त्याच्यामध्ये हा भराव टाकला आहे बघा. पूर्ण असा चारी साईडने भराव येणार आहे. हा आता 7 फूट आहे. 91 बाय 50 असं काहीतरी आहे हे लांबी रुंदी. आणि बघा ही पूर्ण अजून लेवल भरायची आहे. मग पुढच्या वर्षी आपल्याला पाण्याची काही कमतरता पडणार नाही. हे रॅबिट ते सर्व ह्याच्या आतमध्ये ढकलायचं आहे आणि पावसाने ते पाणी जाऊन सर्व खाली बरोबर बसणार आहे. आणि हा बघा हा सर्व RCC केलेलं आहे. ह्याला आता वॉटरप्रूफिंग वगैरे सर्व करायचे आहे आणि खाली लाद्या बसवून परत चारी साईडने पण लाद्या बसवायचे आहेत. तर या ठिकाणी ह्या सर्व लाद्या आलेल्या आहेत. ह्या बघा भरपूर लाद्या आहेत, 2 ट्रक आलेले आहेत. अजून जसे लागतील तसे मागवणार आहेत. आणि मला वाटतं कंप्लीट होईल काम, कारण पाऊस आला तरी आता भीती नाही, हे सर्व भरणार आहे बरोबर. फक्त चारी साईडला आपल्याला माती भरायची आहे. संध्याकाळ झाली आता आणि चाललो मी आता घरी. कुणाल आणि राज आला आहे, राज मेवणीचा मुलगा इकडे आला आहे. तर दोघे गेले ते स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला, जस्ट आलेत. चला बघूया त्यांना मजा आली की नाही. झालं काय काम? स्विमिंग झाली? कुठे गेले होते? मग कुठे गेलात? आवाजला चांगलं होतं? क्लीन होतं का पाणी? नक्की? हो, त्यांनी सफाई करून दिली. थोडंसं नॉर्मल फक्त वरती हे होतं, त्यांनी जाळ्याने काढलं. व्हॅक्यूम खाली लाद्या वगैरे दिसत होतं काय? ठीक आहे. संध्याकाळी जायचं आहे हळदीला. गावामध्ये मित्राच्या मुलाचं लग्न आहे उद्या. तर आज दुपारी हळदीला जेवून आलो. आता संध्याकाळी परत हळदीचं जेवण आहे, तिथे पण आम्ही जाणार आहेत जेवायला. आज सकाळचं जेवण पण सर्वांचं तिथेच झालं आहे आणि संध्याकाळचं पण तिथेच आहे आणि उद्या लग्नाचं जेवण पण तिथं आहे. म्हणजे 3 दिवस 3 टाईम तिकडे जेवण होणार आहे. तर हा व्हिडिओ तर मी इथे थांबवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.